स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर, भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा खमंग झणझणीत पदार्थ म्हणजे वडापाव. खवय्यांच्या जिभेला पाणी सोडणारा मुंबईचा स्ट्रीट फूड असलेला वडापाव लोकल टू ग्लोबल झाला आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापाव अविभाज्य घटक झाला आहे. सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणून वडापावने मान्यता मिळवली आहे. मॅकडॉनल्डच्या बड्या स्टोअरमधील बर्गरपेक्षा हा भारतीय बर्गर वडापाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. त्याची ओळख देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. आता तर सातासमुद्रापार वडापाव मिळू लागला आहे. यामुळेच 23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. वडापावची उगमकथा काय आहे? सर्वात आधी वडापाव कुठे आणि केव्हा बनवला गेला? मुंबईतून जगभर वडापाव पसरला कसा? त्याचीच माहिती आज आपण घेणार आहोत. तर मुंबईतील दादर, लालबाग, परळ आणि गिरगाव येथील गिरणी कामगार आणि वडापाव यांचे विशेष नाते आहे. वडापावच्या शोधाचे श्रेय जाते मुंबईकर अशोक वैद्य यांना. अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर वडा आणि पोहा स्टॉल सुरू केला होता. त्या दुकानातून अनेक दिवस ते बटाटे वडा विकत होते. एके दिवशी दुकानात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात थोडा वेगळा प्रयोग करण्याची त्यांची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी शेजारच्या दुकानातून पाव आणले. त्या पावाला चाकूने कापून त्यात चटणी भरली. त्यात वडा ठेवून लोकांना देणे सुरू केले. लोकांना त्याची चव आवडली. त्यांचा हा प्रयोग म्हणजेच वडापाव जन्माला आला. हा वडापाव अल्पावधीतच मुंबईतील लोकप्रिय खाद्यपदार्थ बनला. बदलत्या काळानुसार वडापावमध्ये ही बदल सुरू झाले. सध्याच्या युवा पिढीला चीजची आवड आहे. ज्या पद्धतीने बर्गरमध्ये चीज वापरला जातो त्या पद्धतीने वडापावमध्ये देखील चीजचा वापर सुरू झाला. त्यामुळे चीज बस्ट वडापाव आला. त्यासोबत हळूहळू नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनीज वडापाव सारखे भन्नाट कॉम्बिनेशन्स आले. वडापावच्या विविध प्रकारांपैकी असाच एक प्रकार आहे उलटा वडापाव. तर अंबरनाथमधील हा उलटा वडापाव कसा बनतो ते आपण पाहूया. चला तर मग.